शिक्षण केवळ पुस्तकापुरते मर्यादित नाही, तर संस्कार घडवणारी प्रक्रिया आहे, हे पुन्हा एकदा ठामपणे सिद्ध करत नाशिक हिंदी सभा संचलित श्री श्यामलाल गुप्ता हिंदी माध्यमिक विद्यालय व श्री ललिता प्रसाद पोद्दार अकादमी यांचा वार्षिक स्नेह संमेलन सोहळा दिनांक 6 फेब्रुवारी 2026 रोजी दादासाहेब गायकवाड सभागृहात भव्य आणि दिमागदार पद्धतीने पार पडला। या स्नेह संमेलनाने स्पष्ट संदेश दिला की संस्कार, शिस्त आणि सृजनशीलता हीच खरी शिक्षणाची ओळख आहे। कार्यक्रमाला यशवंत सिंग, ताराचंद गुप्ता, द्वारका प्रसाद तिवारी यांची उपस्थिती लाभली। अध्यक्षस्थानी महिला अध्यक्षा सीमा सिंघानिया होत्या, तर अशोक कटारे यांनी विशेष उपस्थिती दर्शवत कार्यक्रमाची शोभा वाढवली। यावेळी यशवंत सिंग व जयकुमार पाठक यांच्या हस्ते अशोक कटारिया यांचा सन्मान करण्यात आला। विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य, गीत, नाट्यछटा व सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपूर्ण सभागृह दणदणून सोडले। प्रत्येक सादरीकरणातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, गुणवत्ता आणि संस्कार स्पष्टपणे दिसून आले। पालक, शिक्षक व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणावर टाळ्यांचा कडकडाट केला। शाळा म्हणजे केवळ अभ्यासाचे केंद्र नाही, तर घडणाऱ्या पिढीचा पाया रचणारी प्रयोगशाळा आहे, हे या स्नेह संमेलनातून ठळकपणे समोर आले। शिस्तबद्ध नियोजन, उत्कृष्ट व्यवस्थापन आणि सकारात्मक ऊर्जा यामुळे स्नेह संमेलन सोहळा नाशिकच्या शैक्षणिक क्षेत्रात एक आदर्श ठरला, अशी प्रतिक्रिया उपस्थितांमधून उमटली आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर।